सुंदर आहे मस्त। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल। आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनच्या एका छान ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे। तर हे बघा फ्रेंड्स, आज आहे संडे, त्यामुळे मुलांना पण सुट्टी आहे आणि बरेच दिवस झालं कुठं जाणं झालं नाही। तर त्यामुळे म्हटलं चला मुलांना घेऊन थोडं फिरून येऊया। तर आम्ही चाललेलो आहोत शेगावचे जे गजानन महाराज आहेत त्यांचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं इथंच आळंदीमध्येच। तर तिथं चाललेलो आहोत। तर तुम्हाला तर माहीत आहे आळंदी ही देवाची आळंदी आहे आणि भरपूर इथं संतांचे मंदिर आहेत। म्हणजे तसेच आपले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम। तर हे बघा, हे एक मंदिर आहे, इथं पण चालू आहे बांधकाम। या साईडला साईबाबाचं मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल। तर इथं आम्ही बरेच वेळा गेलेलो आहोत, तर त्यामुळे आम्ही इथं काही थांबलेलो नाही। तर इथून हा जो रोड आहे हा आळंदी रोड आहे। तर आपल्याला थोडं अंतरावर जायचं आहे, म्हणजे 15-20 मिनिटच लागणार आहे, जास्त लांब नाही आहे आमच्या घरापासनं। तर बघू शकता तुम्ही, भरपूर असे आळंदीमध्ये भरपूर असे देवस्थान आहे। आळंदी तुम्हाला तर माहीतच आहे, तर देवाचं आळंदी असं म्हटलं जातं। तर सगळीकडे तिथं मंदिरच आहेत। तर आता आज तुम्हाला मी जाणार आहे गजानन महाराज मंदिर दाखवण्यासाठी। तर मी हे मंदिर बरेच दिवस झाले बांधलेलं आहे, पण आम्ही नाही गेलो कधी पण। तर आज म्हटलं चला जाऊया। आणि मी मूळची विदर्भातली आहे, त्यामुळे आमचे शेगावचे एकदम प्रसिद्ध गजानन महाराजचं मंदिर आहे शेगावमध्ये। तुम्ही तिथं गेलाच असतील, तर खूप सुंदर आणि छान आहे। तर तशाच पद्धतीचं इथं पण गजानन महाराजचं मंदिर आहे। तर चला आता तुम्हाला दर्शन करवते गजानन महाराजचे। तर बघू शकता इथं जवळच आहे मंदिर, आळंदीमध्येच आहे, थोडं आळंदीच्या अलीकडेच आतमध्ये जायचं, म्हणजे राईट साईडला टर्न घ्यायचा, तिथून लगेच। आणि हे बघा, इथं एक मुलगा होता जो गंध लावत होता। तर बघू शकता मुलांचं पण किती कौतिक आहे ना। इथं कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही जा, मुलं बाहेर असतात जे असे गंध लावत असतात, पण त्यांचं काम जे आहे ते खूपच कौतुकास्पद आहे। एवढ्या लहान वयात ते काहीतरी करतात म्हटल्यावर, त्यामुळे मग मी पण दोन्ही पण मुलांना गंध लावून घेतला। बघा, किट्टूच्या एवढाच आहे तो, तरी पण किती असं काम केले की खूपच असं कौतुक वाटते मुलांचं। तर बघू शकता दोघांनी छानपैकी गंध लावून घेतलेला आहे। तर हे बघा, हे आहे गजानन महाराजचं मंदिर, खूप छान आहे। इथं राहण्याची खाण्याची सगळी सोय आहे, म्हणजे जे भाविक जे असतात ते लांबून येतात त्यांच्यासाठी। विहू हळू हळू छान आहे। कसलं भगवान, पाय दुखतात रे। बघ कितून किती उंचावरून छान दिसते। तुझे नाही दुखत का? हळू हळू, खूप उंच आहे। किती सुंदर आहे, मस्त।
तर हे बघा आतमध्ये जाऊन आलो आम्ही, दर्शन पण छान झालं, मस्त खूप सुंदर अशी मूर्ती आहे गजानन महाराजची आतमध्ये. पण तिथे मोबाईल अलाउड नव्हता आणि आपल्याला त्या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे. तर मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी आतमध्ये मोबाईल तर नेलेला होता पण शूट नाही केलं, कारण की त्यांनी जर म्हटल्यावर त्या गोष्टीला काहीतरी कारण असेल, म्हणून मग मी आतमधलं बिलकुल शूट नाही केलं. तर बघू शकता खूपच सुंदर हे मंदिर आहे. तुम्ही हे बघा आम्ही चाललोय आता मस्त है ना व्यू किट्टू. हळू हळू हळू, तिकडे कशाला पडतो, चप्पू नाक. मस्त आम्ही आता निघालोय, दर्शन झालंय छान, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मोबाईल नाही नेला आम्ही. आता आम्ही निघालो घरी जायला, बघू आता बाहेर जाऊ. चल ना विहू. काय झालं, किट्टू घालत आहे चप्पल. छान आहे ना मंदिर, मस्त आहे, खूप छान. मुली कुठे येतात? हा ज्ञानेश्वर माऊली. हा ज्ञानेश्वर माऊली. तुमच्याजवळ 10 रुपयाला, आमच्याकडे तर 5लाच मिळते. हा तर चला मग छानसं आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो घरी. तर घरी जाताना मुलांना लागलेल्या होत्या भूका, तर मग थोडासा नाश्ता करायला घेतला. तर मिस्टरांनी घेतली इथं मिसळ पाव. तर आणि आम्ही भरपूर वेळा मिसळ पाव खाल्लेली होती, त्यामुळे मग आम्ही कंटाळलो मिसळ पाव खाऊन. तर आम्ही तिघांनी पण घेतला डोसा, मसाला डोसा. फक्त मिस्टरांनी मिसळ पाव घेतली आणि मी घेतलाय मस्त मसाला डोसा. का साधा डोसा का मसाला डोसा? हा हा रेडी नाही मसाला डोसा. तर हे बघा 2 चटण्या आहेत, नाही एक हे चटणी आहे, हा आहे सांबर. यांची कशी आहे, तुमचं कशी आहे मिसळ? छान आहे का? ओके चला. आम्ही बोर झालो होतो मसाला हे खाऊन ना, सांबर मिसळ पाव खाऊन बोर झालो, त्यामुळे मस्त आता मसाला. भरलं का पेट पोटोबा? चला व्यू जायचं ना घरी. मस्त नाश्ता करून झालेला आहे ना किती? नाश्ता म्हणजे पोटच भरले, आता जेवायची पण गरज नाही. तर चला आता आम्ही मस्त निघतो घरी जायला.